हे जर समजा आहार, भय, निद्रा, मैथून या 4 गोष्टी जर करत राहिल्या आणि ज्यानं तुला गर्भवासात असताना तू त्याला विनंती केली, मला या गर्भवासातून बाहेर काढ, मला या वेदना नाही सहन होत, मी तुझं स्मरण करेन, मी तुला क्षणभर सुद्धा विसरणार. मायच्या पोटी गर्भविनंत्या करतो देवाला, दिलं देवाना लोटून पुतळा बाहेर आला. बाहेर आल्यावर देह जीवानं झाडा दिला, ओम सोम विसरून गेला ढोला. कधी म्हटलं मी तुला आठवील, कधी म्हटलं तुझी गरज होती, तुझी हौस होती मला इथं पाठवायची, मला काही गरज. दुहिताची खान शेवटी झाली. आपण कसे आहो, बेईमान आहो. त्या परमेश्वरानं जर समजा एक डोळा देतानी जर आपले 50 करोड जर घेतले असते माई, तर आपण त्याला रोज आठवणीत ठेवला असता. पण त्यांनी रुपाशी आणून देऊळ केलं बहुवंशीसाठी, नका जाऊ रुसून स्वयं नांदावं. अरे आज तो नांदत आहे, आज तुमच्या जो वाणी आहे, आज तुम्हाला पेंडॉल मध्ये येण्यासाठी वेळ नाही. एक वेळ अशी येईल तुम्हाला वाटण देवा मी तुझ्या मंदिरात येतो, तर मंदिरात येऊच देणार नाही. मंगळचा योग आहे, भक्तही आहे, देवही आहे, नामही आहे, त्रिवेणी संगम आहे. ज्यांनी आपलं तप करून सारं आयुष्य तुमच्या समोर टाकलं, अशा माई आहे. आणि साऱ्या समाजाचं शेण आपल्या अंगावर घेऊन आमच्या सारख्या अभागी, पात्रता नसलेल्या, लायकी नसलेल्या आमच्या जीवाले इथपर्यंत आणलं, अशी माझी सद्गुरू बाबा महाराज कारण. स्त्रीची भक्ती इतकी सोपी नसते मित्र हो. आणि एका स्त्रीला तयार करण्यासाठी पुरुषाला पूर्ण समाजातून, कुटुंबातून, घरातून रांगोळी व्हावी लागते. कशासाठी? माझ्या अवधूताचं नाम जगापर्यंत गेलं पाहिजे. कारण मी कोणाचा पुत्र हो? आम्ही कृष्णाजीचे लेकर, आमचं घरट सावंगपूर, चतुर्पतीचा प्रकाश नवा नित जळतो ज्ञान दिवा. जगामध्ये ज्ञान आहे, पण सावंग्यात गेलं तर सावंग्यामध्ये ज्ञान आहे. तू कोण? तू इथे कशासाठी आला? तुला इथून काय घ्यायचं आहे आणि तुला जायचं कुठे? तू इथे आला, देवाचा आमचा जीव आहे बाबा, मी इथे आलो, परमात्मा परमेश्वराने मला इथं पाठवलं. तर या सगळ्या गोष्टीचा जर विचार जर या मानव जन्मामध्ये येऊन जर आपण करत नसल, मला माझा देह कोणी बनवला? माझा जीव कोण? मला जीव इतकं प्रेम करणारा जीव या नासक्या पुसक्या देहाला, याच्यामध्ये अमृत भरून आहे, नामामृत, तरी हा कशाला सोडते? एकदा तरी माणसाने दिवसातून 2 वेळा 3 वेळा तरी हा विचार करायला पाहिजे. नुसतं अवधूत भजन, घेतले ढोलक, घेतले बासनं याच्यासाठी नाही. कारण आहे अहो आचार्य